मान फक्त श्रीकृष्ण आहे, दुसरा कोणीही नाही। आणि आम्ही असे श्रीकृष्णाची काय करतो, वंदना करतो। मग इथे एक असा प्रश्न दासला आलेला आहे म्हणून सांगतोय, श्री शब्द का वापरला? कृष्णाय म्हटलं असतं काय अडचण होती? कृष्णाचं का वंदन नाही, श्रीकृष्ण का म्हटलं? याचं कारण मला सांगा, श्री शब्द हा कोणासमोर लागतो? श्री शब्द ज्याचं लग्न झालंय त्याच्या नावापुढे लागतं, ज्याचं नाही झालं त्याच्या नावापुढे काय लावतं? ची। तो सारखा चिड चिड करत राहतो म्हणून ची लावतात त्याला। चिडत राहतो, चिरचिर करत राहतो। मग लोक म्हणतात हा फार चिडतो, याच्यावर एकच रामबाण उपाय काय? विंचू कितीही अशी नागी काढत असला ना महाराज, फक्त त्याने पालीला पाहिलं पाहिजे, त्याची नागी पडली असं समजा। मला काही माहिती नाही, फक्त ऐकलेलं आहे। तुम्हाला संशय असेल, मी नाशिकमध्येच आहे, मी पाल शोधतो, तुम्ही विंचू घेऊन या, आपण प्रॅक्टिकल करू। पण असं सांगतात महाराज, लग्न झालं की माणसाचा स्वभाव बदलतो असं सांगतात, ज्यांचं झालं असेल त्यांना माहिती आहे। पण श्री शब्द ज्याचं लग्न झालंय त्याच्या नावापुढे लावतात, म्हणजे शक्तीचा अंगीकार त्याने केला। आणि इकडं फक्त कृष्णाची वंदना नाहीये, तर कोणाची वंदना आहे? श्रीकृष्णाय वयं नमः, म्हणजे फक्त कृष्ण नाही महाराज, फक्त कृष्ण 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 म्हणा, तो कृष्ण तुम्हाला कधीच भेटणार, कधीच नाही भेटणार, कधीच नाही भेटणार। पण तुम्ही राधा 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 म्हणा, अरे तो सगळ्यात अगोदर धावून गेल्याशिवाय राहणार नाही, हा त्याचा स्वभाव आहे। म्हणून फक्त कृष्णाची वंदना नाही, तर राधा कृष्णाची वंदना आहे। म्हणून एकदा सगळ्यांनी म्हणा, राधे 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 कृष्ण।